नमस्कार मित्रांनो, आज आहे 5 जानेवारी आणि आपण पाहतो आहोत आपली आवडती मालिका लपंडाव याचा एपिसोड रिव्ह्यू. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कसे सगळे चाळकरी मिळून आता कानासाठी एक सरप्राईज बर्थडे प्लॅन करतायत. त्याचबरोबर आता सखीने सुद्धा एक गिफ्ट प्रिपेअर केलं आपल्या कानासाठी. आणि दुसरीकडे मित्रांनो, या सरकारने एक स्नायपर गन बोलवली, अशी मोठीच्या मोठी, ज्याचा वापर ते आता दाभाडे मावशींवर करणार आहे हल्ला करण्यासाठी. आणि कान्हा आज त्या छडीवाल्या माणसाला भेटणार आहे आणि कान्हासमोर हे सत्य येतं की छडीवाल्या माणसाने आता कान्हाच्या रूम मध्ये ऑडिओ रेकॉर्डर लावलाय. तर बघूया मित्रांनो, आज सगळं काय ते जाणून घेऊया, काय कसं झालं ते. आणि पुढे जाण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. तर आता या सरकारचा अपमान झाला असतो चाळीमध्ये, आणि तो सखीनेच आणि चाळकऱ्यांनी मिळून केला असतो, कारण तिथे तिला तिचा ड्रीम प्रोजेक्ट मॉल बांधायचा असतो आणि कोणीच आता तिच्या जवळचा चेक घेत नाही आणि चाळ देण्यास स्पष्टपैकी तिला नकार देतात. तर त्यामुळे आता ही थोडी चिडली असते, थोडी काय खूपच चिडली असते. आणि बघा मित्रांनो, चाळीच्या ही आता बाहेर येते. तर हा परशू या मनस्विनीला आता भडकवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे या सरकारला तो आता सल्ला सुद्धा देणार आहे. तर बघा काय म्हणतो तो. अरे सरकार, सखीची जी काही मिजाज आहे ना, फक्त या चाळकऱ्यांमुळे आहे. तर आता ही जी मनस्विनी असते, म्हणजे सरकार असते, ही म्हणते हो, मग आता हीच जी मिजाज आहे ना तिची, ते मीच मारणार. असा घातपात होईल की एका दगडात 2 नाही तर 4 पक्षी मरतील, दाभाडे संपणार, आरोप कानावर येईल, ते जे चाळकरी आहेत ते बेवारस होतील, आणि महत्वाचं म्हणजे सखी तिचं चॅलेंज हरणार. आणि तिच्या कारवर अशी हात मारत आता ही मनस्विनी म्हणजे सरकार म्हणते, आता मी माझं चॅलेंज सुद्धा जिंकणार आणि ती चाड सुद्धा. तिथे मी माझं ड्रीम प्रोजेक्ट, माझं मॉल बांधूनच राहणार, असं आता हिने मनस्विनीने ठरवून घेतलं असतं. तर बघत राहा मित्रांनो, इथे आता काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि आता घरी आलेले असतात परशू आणि मनस्विनी वगैरे. तर कोणती तरी मोठीशी सुटकेस बॅग घेऊन आता हा परशू या मनस्विनीच्या खोलीत जातो. आणि आत आल्यावर आता तो म्हणतो सरकार. तर बघत राहा मित्रांनो, आता ही जी मनस्विनी असते म्हणजे सरकार असते, ही आता ॲपल खात असते. तर काय होतं, तितक्यात आता परशुराम ते सुटकेस बॅग तिच्यासमोर उघडून दाखवतो. तर त्यामध्ये मोठीच्या मोठी अशी स्नायपर गन ठेवली असते. आणि ती स्नायपर गन आपल्या हाती घेत आता हा परशू म्हणतो सरकारला, सरकार बघा, याच स्नायपर गनने दाभाडेचा काटा काढला जाणार आहे. कार्बन फायबर आणि टायटॅनियम अलॉय, आणि याच्या आवाजाच्या वेगापेक्षा 5 पट याची जास्त स्पीड आहे. आणि समोर त्या गनचं सायलेन्सर दाखवत आता तो मनस्विनीला म्हणतो, सरकार याचं जे सायलेन्सर आहे की नाही, ते तर कमालच आहे. हे जर आपण यात टाकलं तर इथून 2 किलोमीटरवर दूर असणाऱ्या शत्रूचा आवाजही जाणार नाही, या बंदूकचा थोडाही आवाज होणार नाही, ट्रिगर दाबला तरी सुद्धा. आता हे बघून सरकारला खूप आनंद होतो, खूप खुशी होत असतं तिला. तर परशू म्हणतो, इट्स अ मास्टरपीस सरकार. पण बघत राहा मित्रांनो, आता ही सरकार काय करणार आहे. ती पहिले तर ते स्नायपर गन आपल्या हाती घेते, त्याकडे नीट अशी बघू लागते आणि याची टेस्टिंग ती आता परशुरामवरच करणार आहे. तर खूप मजा येते बघायला. तर काय होतं, ती परशूकडे आता आपल्या इशाऱ्यानेच, डोळ्यानेच स्नायपर गनची सायलेन्सर मागते. तर ती सायलेन्सर आता परशुराम तिच्या हाती देऊन देतो आणि त्यानंतर स्नायपर गन मध्ये आता सायलेन्सर मनस्विनी इन्सर्ट करते. आणि आतापर्यंत तर परशुराम खुश असतो. पण बघा आता काय होणार आहे. तर मी जसं म्हटलं होतं, ही सरकार जी असते ती ॲपल खात असते. तर तिचाच आता टेबलवरचा सफरचंद म्हणजे ॲपल उचलून ती आता परशुरामला त्याच्या डोक्यावर ठेवायला लावते आणि चक्क ती परशूला म्हणते, मागे उभा राहा. तर आता परशुरामला घाबरायलाच होतं आणि परशू म्हणतो काय. तर मनस्विनी परत म्हणते, मागे राहा परशू, उभा राहा आणि हे सफरचंद तुझ्या डोक्यावर ठेव. तर आता परशू घाबरतो आणि म्हणतो, सरकार काय सांगताय तुम्ही. तर मनस्विनी परत एकदा त्याला म्हणते, ॲपल डोक्यावर ठेव. तर आता घाबरतच आता हा परशुराम आपल्या जीवाची रिस्क घेत तो ॲपल त्याच्या डोक्यावर ठेवतो. आणि मनस्विनी म्हणजे ही सरकार आता त्याच्या डोक्यावर निशाणात ठेवते, त्याच स्नायपर गननी जे त्यानेच आता तिला आणून दिली असते. आणि आपल्या डोक्यावर ॲपल ठेवतच आता घाबरतच 2-3 वेळा आता परशुराम विनंती करू लागतो आणि म्हणतो, सरकार नाही, सरकार प्लीज प्लीज मारू नका. तर आता सरकार म्हणते त्याला, शटा परशू. तर आता शेवटी हा गप्प बसतो. आणि बघा मित्रांनो, इतकी मजा येते या सीनमध्ये. तर आता ही जी असते मनस्विनी म्हणजे सरकार, तिच्या हाती स्नायपर गन असते आणि तिने निशाणा लावला असतो परशुरामच्या डोक्यावर असणाऱ्या ठेवल्या असणाऱ्या ॲपलवर. तर ही ट्रिगर दाबते आणि काहीच आवाज होत नाही, काहीच नाही.
एकदम हलकासा असा आवाज होतो आणि तो आवाज ऐकूनच हा परशुराम इतका घाबरून जातो ना, तो एकदम खाली बसतो आणि त्याच्या डोक्यावरचा सफरचंद सुद्धा खाली पडून जातो. आणि हे बघून आता मनस्विनी खूप जोराने हसू लागते. आणि आता ती स्नायपर गन परशुरामच्या जवळ ही मनस्विनी आणते आणि त्याला म्हणते, काय रे परशु, किती फट्टू आहेस तू. काय स्नायपर गन तूच आणलीस ना. आता परशु घाबरतच म्हणतो, हो हो सरकार. पुढे आता ही सरकार म्हणते त्याला, मग यात बुलेट टाकल्या होता का. तर परशु म्हणतो नाही. त्यानंतर आता सरकार या परशुरामला उभं राहायला सांगते. तरी आता त्यामध्ये बुलेट्स नसतात मित्रांनो स्नायपर गन मध्ये, तरी हा परशु खूप घाबरत असतो. खरंच कार्टूनच आहे हा. असो तर काय होतं इथे आपण फक्त कॅरेक्टर बद्दल बोलतोय, ठीक आहे. तर आता त्या स्नायपर गन कडे बघत ही मनस्विनी म्हणजे सरकार म्हणते, वाव काय अमेझिंग स्नायपर गन आहे ही. आणि परशुकडे बंदुकीचं टोक ती करत असते तितक्यात परशु आणखी घाबरायला लागतो, त्यामध्ये बुलेट्स नसताना सुद्धा. पण आता ही सरकार म्हणते, काय कमालची चीज आहे ही स्नायपर गन, याने रोज मला आता एखाद्याचा जीव घेता येईल आणि कोणाला कळणारही नाही आणि किलर पकडलाही जाणार नाही. आता हे ऐकून परशुराम एकदम आश्चर्याने या सरकारकडे बघू लागतो. तर आता ती स्नायपर गनकडे बघत ही सरकार म्हणते की दाभाडेला मारण्यासाठी स्नायपर गन तर आणली, पण मूर्त कधी काढायचा दाभाडेला मारण्यासाठी. तर आता परशु हे ऐकूनच घाबरू लागतो. तर दुसरीकडे आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि सगळे चाळीतले आता जमा झाले असतात आणि कान्हाच्या बर्थडेसाठी डिस्कशन करत असतात. तर किरण म्हणतो सगळ्यांनाच की उद्या आपल्या लाडक्या कान्हाचा वाढदिवस आहे जो आपल्याला साजरा करायचा आहे. तर इथे मित्रांनो आता सखी नसते सध्या, ते थोड्या वेळानंतर येते. तर जानू असते इथे सखीची मैत्रीण आणि ती म्हणते, हा बरोबर अशी ना एकदम अशी भारी तयारी करू आपण. म्हणजे किती दिवस झाले ना आपल्या चाळीत आहे की नाही कार्यक्रमच झाला नाही. तर आता लहान मुलं आणि सगळेजण म्हणतात हो बरोबर. आणि एक माणूस काहीतरी चॉक घेऊन बोर्डवर काहीतरी लिहत असतो तिथे चाळीतच. तर आता परीची आई सुद्धा म्हणते, हो ना करू ना आपण काहीतरी मस्त. पण बघा मित्रांनो इथे काय होतं, आता सानप काका जे असतात ते न्यूजपेपर घेऊन म्हणतात, ते कोडं असतं ना त्यामध्ये न्यूजपेपरमध्ये रोज एक येत असतं जे सगळ्यांना सॉल्व्ह करायचं असतं, जे म्हणजे ज्यांना आवडते सॉल्व्ह करतात रोज. तर आता हे कोडं एक त्यांना माहिती नसतं, समजत नसतं. तर हे सानप काका आता विचारतात सगळ्यांना तिथे, हे कोडं माहिती आहे का. म्हणजे इकडे यांची प्लॅनिंग सुरू असते आणि सानप काकांचं वेगळं सुरू असतं. आणि ते म्हणतात हे कोडं माहिती आहे का कोणाला, 2 अक्षराचं आहे. तर सानप काकांची बायको म्हणते हो माहिती आहे. तर सानप काका म्हणतात सांग ना मग. तर सानप काकाची बायको गंमत करत असते त्यांची आणि म्हणते, तुमचं काय चाललंय इथे, इकडे काय चाललंय, चला व्हा तिकडे. सानप काका म्हणतात ही का बाई आहे ही, आणि परत जाऊन बसतात ते कोडं सोडवण्यासाठी. तर बघत राहा मित्रांनो या कोड्यातच आता सखीला तिचं गिफ्ट मिळणार आहे. म्हणजे कानाला ती काय गिफ्ट देणार यावरूनच तिला सुचतं. तर इथे काय होतं, आता सखी येते आणि तिला दिसतं की चाळीत अशी गडबड सुरू आहे, सगळे गोष्टी गप्पा मारतायत, सिरियस प्लॅनिंग करतायत. तर लहान मुलांना आता सखी विचारते, काय रे काय करतायत. आणि चाळीतल्या एका लहान मुलाला म्हणजे सानप काकांच्या मुलाला आता ती अशी हळूच मारत सखी म्हणते, काय रे होमवर्क वगैरे नाही आहे का तुम्हाला. तर त्यातली एक लहान मुलगी म्हणते आता सखीला, अगं सखी दिदी उद्या आपल्या कान्हा दादाचा वाढदिवस आहे ना, त्याचा बर्थडे आहे म्हणून आता आम्ही त्यांना सरप्राईज गिफ्ट देणार आहोत. आणि किरण आणि जानू आता स्माइल करू लागतात हे ऐकून. आणि परीसची आई सुद्धा म्हणते, अगं मग तेच तर सुरू आहे ना इथे, पण तू कान्हाला सांगू नकोस हा. आणि बघत राहा मित्रांनो आता या माणसाने काही, तो मी म्हटलं होतं ना तो चॉक घेऊन काहीतरी बोर्डवर लिहत असतो. तर आता हा माणूस म्हणतो, शाळेतलाच असतो तो, की चंद्रावरचे मोजू गड्डे सेलिब्रेट करू कान्हा दादाचा बर्थडे असं काहीतरी फनी याने लिहिलं असतं. आणि त्याच्याबरोबर आता सगळे लेकरं, सगळे लहान शाळेतले लेकरं सुद्धा चीअर करतात. तर आता सखी म्हणते, अरे काय दादा तुम्ही कुठलं इंग्लिश शिकलाय नक्की, सेलिब्रेटचं स्पेलिंग चुकीचं लिहिलंय. असं असतं का सेलिब्रेटचं स्पेलिंग. तर त्याने सीच्या जागी एस लिहिला असतो. आणि आता सगळेजण हसू लागतात. तर सानप काका आता बघा काय म्हणतात सखीला, बर्थडे कोणाचा आहे. तर आता सखी म्हणते कान्हाचा ना. तर सानप काका म्हणतात हा ना, मग त्याला सुद्धा आता सेलिब्रेशनचं स्पेलिंग माहिती नसणार आहे. आणि आता सगळेजण हसू लागतात. पण किरण मात्र हसत नाही, कारण त्याला माहिती असतं की कान्हा फक्त दिखावा करतोय. आणि मित्रांनो लवकरच आता कान्हाची खरी ओळख, कान्हाचं खरं नाव उद्याच्या एपिसोडमध्येच आपल्या समोर येणार आहे. तर आपल्या कान्हाचं नाव कान्हा नाही, तर खरं त्याचं नाव असतं कान्हा देवदत्त कबीर देवदत्त किर्लोस्कर हे असतं. कान्हा महाडिक हे त्याचं खोटं नाव आहे जे त्याने जगासमोर ठेवलंय. तर असं आपल्याला कळेलच हे उद्याच्या भागात. तर इथे आता काय होतं, सगळे लहान मुलं आता सखीलाच म्हणू लागतात सखीचा हात पकडून, तर सखी दी पार्टी पार्टी. तर बघा आता सखी काय म्हणते या लहान मुलांना, बर्थडे कोणाचा आहे. तर मुलं म्हणतात कान्हाचा, म्हणजे आपल्या कान्हा दादाचा. तर मग सखी म्हणते मग पार्टी कोण देणार, त्याच्याच कारण मागा ना तुम्ही पार्टी. तर आता सानप काकांचा जो मुलगा असतो तो म्हणतो, अगं दीदी तर कान्हा दादाची पार्टी म्हणजे काय, फक्त चॉकलेट पिझ्झा बर्गर आणि केक. पण आम्हाला आहे ना मोठी पार्टी पाहिजे.
तर आता इतके सगळे आयटम्स काना देतो तरीही आता ही लहान मुलं डिमांड करतायत आणखी मोठ्या पार्टीची. तर सखी म्हणते बाप रे. तर जानू सुद्धा म्हणते हा ना सखे बघ, हे चिल्लर पार्टी आहे ना, काही चिल्लर बिल्लर नाही आहे, हे चिल्लर पार्टी आहे ना, दिसते तशी नाही आहे बरं का. नाही म्हणजे बघ, खर्च करतील 10 रुपये गिफ्टसाठी आणि पार्टी घेणार 1000 रुपयाची कान्हाकडून. तर आता हे ऐकून सखी हसू लागते आणि आता सानप काकांची बायको सुद्धा म्हणते हा, आमची हे पोरं कशी आहेत ना आम्हाला चांगलंच माहिती आहे. तर बघत राहा मित्रांनो, आता सानप काका परत येतात आणि सखीला आता ते म्हणतात, सखी तुला हे 2 अक्षराचं कोड माहिती आहे का, व्यक्त होण्याचा जुना मार्ग. तर हे त्या कोडाचं प्रश्न असतं. तर आता सखी म्हणते नाही मला नाही माहिती काका, मी तुम्हाला थोडा विचार करून सांगू का. आता काय आपण कान्हाच्या बर्थडेचं प्लॅनिंग करतोय ना. तर आता सानप काकांची बायको त्यांना परत टोमणा मारते आणि म्हणते इथं आयुष्याचं कोड सुटत नाही आणि तुम्ही काय त्या शब्दांचं कोड घेऊन बसले हो, हा जा तिकडे गप्प बसा. तर सानप काका म्हणतात तूच गप्प बस हा. तर सानप काकांची बायको आता सगळ्यांसमोर म्हणते काय. तर आता सानप काका घाबरतात आणि सगळे हसू लागतात. तर बघत राहा मित्रांनो, आता कान्हा त्या छडीवाल्या माणसाला सुद्धा भेटणार आहे थोड्याच वेळात. तर इथे काय होतं, आता ही जानू आहे आपल्या मैत्रिणीला म्हणजे सखीला थोडी बाजूला घेऊन येते आणि म्हणते काय ग सखी, काय स्पेशल गिफ्ट देणार आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याला म्हणजे कान्हाला. आणि 1 मिनिट ग, तुमचे हो आहेत तरी कुठे. तर आता सखी म्हणते मला नाही माहिती ग. तर आपल्याला इथे आता दाखवलं जातं की कान्हा त्या छडीवाल्या माणसाला भेटण्यासाठी त्याच्या गाडीत बसला असतो. आता या छडीवाल्या माणसाने किंवा बाईने जे कोणी असतो तर त्याने आता त्याचा मोबाईल कान्हाकडे दिला असतो आणि जे ऑडिओ रेकॉर्डर त्याच्या रूममध्ये लावलं असतं ते सगळं आता तो कान्हाला ऐकवतो. स्पेसिफिकली यामध्ये आता तो सीन कान्हा ऐकत असतो जेव्हा सखी आता पलंगावरून खाली पडली होती आणि कान्हाने तिला वाचवलं होतं आणि तो फ्लर्ट करत असतो. तर त्याचाच रेकॉर्डर ऐकून, त्याचाच ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकून आता कान्हा थोडा घाबरलेला लागतो, त्याला थोडा ऑकवर्डनेस होतो. तर या गीताला गिल्टी वाटत असतं. त्यामुळे आता छडीवाल्या माणसाला आता कान्हा म्हणतो आय एम रिअली सॉरी. तर आता हा जो छडीवाला माणूस असतो ना त्याची काठी घेऊन, त्याची छडी घेऊन जोरात कान्हाच्या तोंडावर मारतो आणि कान्हाला इथे खरंच आता जोरात तोंडाला लागलं असतं. तर आता कान्हा म्हणतो अरे बापरे सॉरी, पण मला माझं ध्येय माहिती आहे, मला जरा सुद्धा विसर नाही पडलाय त्याचा. पण हे रेकॉर्डिंग डिव्हाइस कधी लावलं तुम्ही माझ्या खोलीत. अरे आय रिक्वेस्ट यू प्लीज असं काही करू नका. आय एम रिअली सॉरी, पुन्हा अशी चूक नाही होणार आहे माझ्याकडून. तर कान्हाला खूप लागलेलं असतं आता ते छडी लागल्यामुळे. आणि बघत राहा मित्रांनो, आता काय करणार आहे छडीवाला माणूस आणखी काहीतरी बघायला लावतो फोन मधनच कान्हाला. तर कान्हा आता त्या फोन मध्ये बघत असतो आणि बॅकग्राऊंड मध्ये आईचं गाणं प्ले होतं. म्हणजे कदाचित काय, मला तर 100% खात्री आहे की हा जो व्हिडिओ आता कान्हा बघतोय फोन मध्ये छडीवाल्या माणसाच्या, तर हा व्हिडिओ कान्हाच्याच आईचा असणार आहे. त्या व्हिडिओकडे बघून आता कान्हा सुद्धा खूप भावुक होतो. इतका भावुक होतो आपला कान्हा की तो आता रडू लागतो चक्क. आता त्याचा बर्थडे सुद्धा असतो ना, तर कदाचित त्याला त्याच्या आईची खूप आठवण येत असणार आहे आणि होऊ शकतं की त्याच्या आईचा चेहरा आपल्याला लवकरच दाखवणार. तर इथे काय होतं, दोघी मैत्रिणी म्हणजे सखी आणि जानू मस्त गप्पा मारत बसल्या असतात. तर सखी म्हणते जानवीला मी काय देऊ त्याला गिफ्ट, मी काय गिफ्ट नाही देणार आहे त्याला. तर जानू सुद्धा काही कमी नाही आणि ही म्हणते सखीला बरं बाई, तुला मला सांगायचं नसेल तर नको सांगू, मला माहिती आहे पण तू ना काहीतरी असं भारी सरप्राईज देणार आहे कान्हाला, हो ना. तर आता सखी म्हणते अगं काय बोलतेय. तर आता जानू म्हणते सखीला एक सांगू का तुला सखे, मला ना तुमच्या दोघांचं काही कळतच नाही बाबा. म्हणजे तुम्ही इथं आम्हाला चाडीत दाखवता की तुमचं एकमेकांवर काहीच प्रेम नाहीये, पण आम्हाला तुमच्या दोघातलं प्रेम दिसतं की सगळ्यांनाच. तर आता सखी म्हणते जानूला प्रेम आणि आमच्यात नो वे. जानू तुझा काहीतरी गैरसमज होत आहे, आमचं तसं काहीच नाहीये आणि हा त्यामुळे मी त्याला काहीच गिफ्ट देणार नाहीये. तर जानू म्हणते राहू दे, सांगायच्या गोष्टी असतात ह्या, मला माहितीये. आता तुम्ही दोघं एकमेकांना इतकं सपोर्ट करता. अगं सखी त्यालाच तर प्रेम म्हणतात की. तर सखी म्हणते ओ हॅलो, कधी केलं ग आम्ही एकमेकांना सपोर्ट वगैरे. तर आता जानू सांगू लागते अगं बाई बघ ना, तर तुला जॉब करायचा होता. तर सखी म्हणते हो. तर पुढे जानू म्हणते तुला मिळाला नाही म्हणून मग कान्हाने इथेच तुला चाळीत इंग्लिशचे ट्युशन क्लासेस उघडून दिलेत, हो की नाही. तर सखी सुद्धा आता मांडवलं होतं आणि मान्य करते. आणि पुढे आता जानू सांगू लागते आणि हेच बघ की सखे, काल पाणी भरताना तुम्ही दोघांनी मस्त टीमवर्क करून अख्ख्या चाळीची मदत केली ना. अगं मग सखी याला काय म्हणायचं. तर आता सखीला सुद्धा थोडं रिअलाइज होत असतं आणि सखी कसला तरी आता विचार करत असते. तर जानू म्हणते काय ग कसला विचार करतेस एवढा. आणि बघा ही काय म्हणते, आता जानू सखीची मस्करी घेते आणि म्हणते आपल्या नवऱ्याला कसं खुश करायचं याचाच विचार करतेस की नाही. तर आता ही सखी थोडी चिडते आणि म्हणते अगं जानू जास्त आगाऊपणा करू नकोस हा. तर जानू आता जोराने हसू लागते. पण तरीही आता सखी खूप छान असं गिफ्ट देणार आहे कान्हाला, एकदम विचार न केला तसा. तर इथे काय होतं,
सखी म्हणते जानूला, मी की त्याला असं टिपिकल नवरा म्हणून वगैरे असं काही म्हणत नाही, मला नाही अजिबात पटत ते. तर जानू म्हणते, अगं मग मित्र म्हण, त्याला मित्र म्हणून दे काहीतरी. सखी म्हणते, मैत्री आणि आमच्यात, अगं बाई या जन्मात तरी आमची फ्रेंडशिप होईल असं मला नाही वाटत. तर जानू म्हणते, बरं बाई, नवरा नाही मित्र नाही, मग काहीतरी नातं तर असेल ना तुमच्यात. अगं सखी, मग त्या नात्याने तरी काहीतरी दे त्याला. अगं शेवटी बर्थडे आहे की त्याचा. तर सखी म्हणते जानूला, एक मिनिट, तू माझी मैत्रीण आहेस ना. तर जानू म्हणते, हा काही विषय आहे का. मग आता सखी म्हणते तिला, मग तू त्याचा का विचार करतेयस त्या कान्हाचा. तर जानू म्हणते, अगं सखी चांगला आहे ग तो म्हणून. तर आता सखी म्हणते, हा ठीक आहे, नाही म्हणजे बरोबर आहे तुझं, पण हा नवरा किंवा मित्र म्हणून नाही, फक्त माणुसकीच्या नात्याने. आणि तू मला आता एवढं सांगतेयस म्हणून करेल मी काहीतरी त्याच्यासाठी. पण मित्रांनो, आता सखी हे सगळं प्रिटेंड करत असते, तिला खरंच मनापासून कान्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं. आणि हे जानूच्या लक्षात येतं आणि जानू सखीकडे बघून आता स्माइल करते आणि म्हणते, बरं पण मग तू करणार काय. तर सखी आता आपल्याच विचारात असते आणि ती काही न बोलताच तिथून निघून जाते. तर बघत राहा मित्रांनो, इथे आता सखीला सुचणार आहे की ती कान्हाला काय गिफ्ट देणार म्हणून. ते इथे सानप काका, आता सखी आपल्या खोलीत पोहोचली असते आणि सानप काका तिच्या मागे मागे येतात इथे सुद्धा आणि म्हणतात, सखी अगं मी तो मगाशी तुला विचारलेला शब्द आठवला का ग तुला. सखी म्हणते, नाही ना, मलाही सुचत नाही आहे काही. तर सानप काका सुद्धा म्हणतात, मला ना आजकाल काहीच कळत नाही, हे डोकं ना कामच नाही करत बाबा, काय असेल बरं हा कोळा. आणि सानप काका आता बडबड करू लागतात, व्यक्त होण्याचा जुना मार्ग. तर इथूनच आता सखीला सुचतं. तर सखी सांगते सानप काकांना, पत्र. तर आता सानप काकांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं आणि इकडे सखीला सुद्धा. तर सानप काका म्हणतात, अगो बाई काय हुशार आहेस ग तू, कोळं सुटलं, थँक्यू सखी थँक्यू. तर आता सानप काका तिथून निघून जातात आणि सखी सुद्धा आनंदी असते. आणि सखी म्हणते, पत्र करेक्ट आहे, आता माझ्या प्रश्नाचं पण हेच उत्तर आहे, मी कानाला गिफ्ट म्हणून पत्रच देते. आणि आता सखी कानाला छान तिच्या हाताने लिहिलेलं पत्र म्हणून गिफ्ट देणार आहे. तर मला वाटतं सखीने खूप छान गिफ्ट असं निवड केलंय कान्हासाठी, ज्याची किंमत पैशाने मोजताच येणार नाही, असं गिफ्ट आता कान्हाला देणार आहे. आणि आता सखी म्हणते, पत्रच लिहिते मी. तसं ही हल्ली पत्रांची मजा कोणाला माहितीच नाही आणि माझ्या जनरेशनला माहितीच नाहीये. आता सखी स्वतःशीच हे सगळं म्हणत असते आणि पुढे सखी म्हणते, बाबा लिहायचे माझ्यासाठी पत्र आणि मी पण लिहू शकते. आणि पत्र सुद्धा कसं छान वेळ घेऊन लिहिता येतं आणि त्यामध्ये आपल्या भावना सुद्धा मस्त एक्सप्रेस करता येतात आणि ते समोरच्या पर्यंत सुद्धा अगदी योग्य पद्धतीने पोहोचतात. करेक्ट आहे, मी आता पत्रच लिहिते असं म्हणत आता सखी खूप एक्सायटेड असते आणि सखी आता पत्र लिहिण्यासाठी आतमध्ये जाते. तितक्यात आता कुल्फीचा फोन येतो सखीला आणि ती म्हणते, हाय सखी दिदी, काय करतेयस तू, तुला माहितीये का मला तुझ्याशी किती गप्पा मारायच्या आहेत ग. तर सखी म्हणते, हो ग कुल्फी, आय नो, अगं खूप दिवस झालेत ना आपण बोललोच नाही आहोत. तर कुल्फी म्हणते, हो ना, पण आता सखी म्हणते कुल्फीला, अगं ऐक ना, मी तुला थोड्या वेळाने कॉल करू का, आता आहे ना मी जरा बिझी आहे, खूप इम्पॉर्टंट काम करतेय. तर आता कुल्फी म्हणते, काय ग सखी दी, तू नेहमी असंच करते. सखी म्हणते, अगं बाळा, आय नो, पण उद्या आहे ना कान्हाचा बर्थडे आहे आणि मी त्याच्यासाठी गिफ्ट तयार करते, ते झालं ना की मी तुला लगेच फोन करते. तर आता कुल्फी म्हणते, काय कान्हा जिजूचा बर्थडे म्हणजे पार्टी, तर मी पण कान्हा जिजूसाठी ग्रीटिंग कार्ड बनवणार आहे. तर आता सखी म्हणते, हा बनव आणि मलाही बनवून दे, ठीक आहे. असं म्हणत आता सखी फोन ठेवून देते आणि आतमध्ये जाते पत्र लिहिण्यासाठी. तर सखीला आता छान स्क्रॅपबुक मिळते आणि त्यातलं एक कलरफुल पेज असं सखी काढते आणि पेन घेत त्यावर आता लिहू लागते. आणि बघत राहा मित्रांनो, आता सखी लिहिते पहिले प्रिय कान्हा, त्यानंतर ती ते खोडून टाकते आणि म्हणते स्वतःलाच, नाही प्रिय कशाला म्हणू मी त्याला. आणि ते जे पेज असतं ते पूर्ण ती फाडून फेकून देते आणि दुसरं पेज घेते आणि दुसऱ्या पेजवर सुद्धा आता सखीकडनं तेच लिहिलं जातं, फक्त इंग्लिशमध्ये, टू डिअर कान्हा. आणि मग सखी म्हणते, डिअर कशाला म्हणू मी त्याला, आणि दुसरं पेज सुद्धा आता सखी फाडून फेकून देते. त्यानंतर आता सखी तिसऱ्या पेजवर मिस्टर लिहिते आणि म्हणते, हे फॉर्मल होईल का जरा, आणि ते पेज सुद्धा आता सखी फेकून देते. तर सखी अख्खे बुक वाया घालवणार आहे का काय माहिती. असो, तर आता सखी छान असं पेस्टल ग्रीन कलरचा आता चौथा पान घेते आणि त्यावर आता ती छान लिहू लागते सगळ्या तिच्या आठवणी, तिच्या ती डोळ्यासमोर आणत असते कान्हाच्या आणि तिच्या, अगदी त्यांची पहिली भेट वगैरे सगळे सीन्स तिच्या डोळ्यासमोरून असे जात असतात फ्लॅशबॅक म्हणून. आणि हे आठवतच सखी आता कान्हासाठी पत्र लिहिते आणि बघता बघतात आता सखीचं पत्र लिहून झालं असतं आणि सखी छानपैकी त्या पत्राकडे आता बघत असते. तितक्यात आता सखीला बाहेरून आवाज येतो कान्हाचा, सखी असा. तर आता सखी घाबरते आणि पत्र कुठे लपवायचं याचा ती विचार करते. तर बघत राहा मित्रांनो, आता सखीने तो जो पत्र असतो, पत्र जे तिने आता लिहिलं असतं ते पत्र आता ती कान्हाच्या सुटकेसमध्ये ठेवते पटकनच. आता त्या सुटकेस पर्यंत पूर्ण सखीची हाईट पोहोचत नाही म्हणून सखी त्यामध्ये काय ठेवलंय हे सध्या तर तिच्या लक्षात येत नाही आणि ते पत्र आता ती त्या सुटकेसमध्येच ठेवून देते. तितक्यात आता कान्हा आतमध्ये येतो आणि कान्हा पहिलेच खूप चिडलेला असतो, जे की आता छडीवाल्या माणसाने
त्याच्यासोबत वागलं असतं, त्याला मारलं वगैरे असतं थोडं, आणि ऑडिओ रेकॉर्डर सुद्धा लावलं असतं, हे आता कानाला सगळं सत्य जाणून घेतल्यावर तर काना थोडा चिडलाच असतो. बिचारी सखी आता खूप खुश असते की तिने कानासाठी आता पत्र लिहिलं आणि लपवलं सुद्धा आहे. पण आता काना आतमध्ये आल्यावर तो मनात म्हणतो की मला सगळं चेक करायला पाहिजे. इतकं निष्काळजी राहून नाही चालणार. घरात अजून कुठे कुठे काय काय पेरून ठेवलंय सगळं शोधायला हवं. आता बघत राहा मित्रांनो, काना सखीकडे बघत सुद्धा नाही आणि तो आपल्याच टेन्शन मध्ये असतो. त्यामुळे आता काना सगळीकडे असं फेकफाक करतो, शोधू लागतो काही ठेवलाय का म्हणून लपून, आणखीन ऑडिओ रेकॉर्डर किंवा कॅमेरा सारखं. तर सगळीकडे आता तो शोधू लागतो, फेकफाक करत असतो. तर सखी विचारते त्याला, काय झालं काना, तू काही शोधतोयस का? तर काना म्हणतो सखीला 1 मिनिट, आणि परत शोधायला तो सुरुवात करतो. तर सखी म्हणते अरे काय झालं? आता काना दुसरीकडे जातो आणि तिथे सुद्धा शोधू लागतो. सखी म्हणते अरे काना तुझं काय चाललंय, मला सांग तरी. पण काना आता चिडतच बोलतो सखीशी आणि म्हणतो 2 मिनिटं बाजूला व्हा तुम्ही. तर सखी म्हणते अरे तुला काही हवं आहे का, मला सांग तरी. आता सखी सुद्धा फायनली चिडते आणि म्हणते असं कसं रे तू, मी तुझ्याशी किती वेळपासून बोलतेय आणि तू माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये. तर काना सखीला म्हणतो थांबा 1 मिनिट. आणि बघा मित्रांनो, आता काना स्टूलवर चढतो आणि त्या सुटकेस मध्ये बघू लागतो. तर आता सखीला वाटतं तिचं जे सरप्राईज गिफ्ट आहे एवढ्या मेहनतीने तिने जे कानासाठी आत्ताच बनवलेलं आहे ते आता कानाला दिसणार आणि तिचं सरप्राईज गिफ्ट फ्लॉप होणार, म्हणून ती आता कानाला अशी ओढते आणि म्हणते अरे तिथे काहीच नाही आहे, बघू नको तिथे. तर सखी आता कानाचा हात पकडते आणि त्याला खाली ओढू लागते. काना थांबा म्हणतो तर सखी ऐकत नाही, तरी त्याचा हात ओढू लागते आणि आता रागातच काना सखीला धक्का देतो आणि तिच्या अंगावर हात सुद्धा उचलतो आणि त्यानंतर तो असा हात आपला कंट्रोल करतो आणि त्याच्या आता ही चूक लक्षात येते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आता आपल्याला पाहायला मिळणार आहे मनस्विनी आता कानाच्या विरोधात सुद्धा काहीतरी मोठा प्लॅन करते. ते स्नायपर गन हातात घेते आणि म्हणते उद्याचा वाढदिवस काना तुला कायम लक्षात राहणार आहे. आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत की आता सखी चिडली आहे, कानाने हात वगैरे उचलला असतो तिच्यावर म्हणून, आणि सखी कुठेतरी जाणार असते आणि काना तिला आता समजावून सांगत असतो, तिची समजूत काढत असतो. तितक्यात आपल्याला पाहायला मिळतं की एक माणूस असतो स्नायपर गन घेऊन आणि त्याने आता निशाणा लावला असतो कोणावर तरी. तर बापरे, खूप भयंकर सीन आहे उद्याचा, बघूया. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ थोडा लांब झालाय, शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हो, आपली मतं कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.